रामकृष्ण हरी मंडळी, कसे काय बरे आसात मा? बरेच होयात. कसा बरा ह्याच्यासाठी विचारलंय. नुकतीच गणेश चतुर्थी झाली, त्याच्यानंतर झाली नवरात्र. हौशी माणसांचे जरा हाल, मासे कुर्ले, कोंबड्याचो रसो बोलतास काय. ओ माणसांचे हाल लावू लागले. कोकणी माणसांचा कसा हे मासे म्हणजे टॉनिक असा म्हणून जरा आपुलकेन तुमची विचारपूस. तसा आपल्या कोकणी माणसाचं एक बरा असा. नमस्कार, हॅलो, हाय, गुड मॉर्निंग ह्यो विषयच नाही. सकाळी कोण दिसलो रे दिसलो, ए खय जातं, मस आली खरवस खाऊन जा. गो बाईने खय चाललं, आये आमची घावणे काढूक बसली, चार घावणे खाऊन जा. आलात या, चहा ठेवूया का, काही खायला करू का, हे आमच्याकडे विषयच नाही. इलस धर, ये खा जा, घेऊन जा जाताना काय असात ना डायरेक्ट हुकूम. शेवटी काय, कोकणी माणूस अख्ख्या जगाचो बापूस. जनकोश्चोपनेता च यक्ष विद्या प्रयश्चती अन्नदाता भयत्राता पश्चेती पितरा स्मृतः. याचा अर्थ असो असा, जन्माक घालणारो, जगाक शिकवणारो, दुसऱ्यांका जगोक शिकवणारो आमचो अन्नदाता खयच्या परिस्थितीत तुटान पडाक शिकवणारो तो म्हणजे आपलो बापूस, आपलो वडील, आपलो बाप. ज्या वेळी मी या कोकणाचो विचार मनात आणतय, ज्या वेळी ह्या कोकणातल्या माणसांबद्दल विचार माझ्या मनात येता, त्यावेळी माका असं वाटतं, अरे आपलं कोकण म्हणजे दुसरं तिसरं कोण नसा, ह्या जगाचो पोशिंदो असा. ह्या कोकणाची नैसर्गिक संपन्नता, ह्या कोकणातले परंपरा, ह्या प्रत्येक परंपरेचा निसर्गाशी घातलेला एक वेगळ्या धाटणीचो मेळ, ह्या कोकणाची एक याची वेगळीच धुंदी, ज्याची धुंदी जर कोणाक चढली, झालो रे झालो, तो कोकणाचो झालो, तेचो कोकण तेचो. अरे जिसर कोणाक कसल्याच गोष्टीची चणचण भासणार नाही, तो म्हणजे तुमचो, आमचो, माझो कोकण. पण मंडळी, तुमका एक सांगा, एखाद्या समाजात परिवर्तन आणि विकास ह्यो घडणं गरजेचा असा, कारण ह्याच त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण असा. आज बदलत्या काळाबरोबर आपलो कोकण असा, त्याच्यात भयानक कायापालट होत असा. भयंकर उलतापालती कोकणात घडत असत, आपल्या कोकणात घडत असत. पण कसा हा सापान किती काती टाकले ना आणि नवीन अंग चकमकीत घेतल्या तरी तो त्याचा गुणधर्म बदलला नाही. आज आपल्या कोकणात कसा म्हणतात, येवा कोकण आपलो झा. आज भयंकर घुसखोर घुसल्या असत आपल्या घरातनी, आपल्या कोकणात घुसल्या असत. त्यांनी काय सांगितले आणि पहिला आपणाक माहिती आहे, आम्ही तुमचो विकास करतलो, आणि हिसरच पहिली माशी शिकली. आणि माका माहिती नाही आपल्या कोकणात विकास झाता काय होता, हे माका माहिती नाही. पण एका सायटीन खंयतरी आपल्या कोकणात विध्वंस घडान येता असा. आपली संस्कृती ही पितृप्रधान संस्कृती आहे, पण आपले आबा त्यांच्या हिका विचारल्याशिवाय एक कोपरो सुद्धा नांगरत नाही, ही आपली संस्कृती आहे. नारी अस्य समाजस्य कुशल वास्तुकारा. पण आज आपल्या कोकणाचा विचार केलो, सोडून द्या, एखाद्या कोकणातल्या वाडीचो जरी विचार केलो तर 4-5 अशी पोरा गावतली ज्यांचो काडीमोड झालेलो असा. नवरे छळतात म्हणून ती आज मायरा घेऊन बसलेली असत. कित्येक पोरा असत ती पोलीस स्टेशनाचे आणि कोर्टाचे पायरे झिजयतात. हीच खरी सुरुवात जिसं आपल्या परंपरांका, आपल्या नीतिमूल्यांका वाळवी लागाची जिसरसून सुरुवात झाली, ती हीच खरी पायरी होती. ज्या जगाची सुरुवात कोंबडो आरडल्यामुळे होय, आणि ज्या दिवसाची शेवट तिनसान गाय म्हशींच्या आरण्यान होय, त्या आज समाजाची, त्या आज जगाची सुरुवात काळीच कलकलोन घालणाऱ्या डीजेच्या आवाजाने होता. हिरी पप्परीचो आवाज सखळ येणार नाही, येता खेचो आवाज सांदे निकळून टाकणाऱ्या ट्रॅक्टरांच्या आवाजात, पाखरांका साखर झोपेत काल धडकी भरता. ओहो, तुमका ह्या माहिती आसात, पहिलो शेतकरी गुटो आणि नांगर घेऊन खांद्यावर घेऊन असो जायचो. आज काय घेऊन जाता, ट्रॅक्टराचे पाने आणि ट्रॅक्टराचे काय असं ते दात असतं, ते पाटीक मारून जाताना आपणाक शेतकरी दिसान येता. असो ह्या कोकणाचो हाल झालेलो आहे. आज ना जाम भूक लागलेली हा, मास्तरांनी जाम चोपलेला हा असा सांगल्याच्या नंतर आईने एक दणको घालून पेज आणि सुकट पुढे केल्या. माका दणको बसलो म्हणा, मारून टाक एकदा पोराचा असा म्हणणारी, आणि आपण ना आवशीचं घर हिमरात बांधाया
अशी सांगणारी आओ आज कोकणातली खंय नामशेष तर नाही मजाव ह्याची एक सनक काळजात ओरबाडून जाता. पुढच्या कोकणात ह्या आसात नसात माका माहिती नाही, कदाचित आसातही, पण त्याच्यातली त्या पेजेची जी चव होती, ते मायेन ओथंबलेले जे शब्द होते ना, ते कदाचित बुडबुड्यासारखेच असतले हो. आपली संस्कृती, आपलो ह्यो जो समाज असा ना, त्याचो पायाभूत घटक असा कुटुंब. एकत्र कुटुंब पद्धती ह्यो आजपर्यंत माज होतो आपल्या कोकणाचो माज. एका छताखाली 50 ते 60 माणसा सुकाट पेज चटणी खाऊन सुखी रवत, रक्ताचा पाणी करून त्यांनी मोती पिकयल्यानी, कुंड्याचो मांडो करून खाल्ल्यानी, पण कधी असा म्हणाक नाही की आम्ही गरीब असो. कधी त्यांनी असा म्हणाक नाही आमका गावना नाही, आम्ही कंगाल झालो. ज्या वेळाक जत्रा यायची, जत्रेतली नाटका भजना कीर्तना ह्याच त्यांचा विश्व. हातात काम आणि तोंडात राम ह्योच त्यांचो बाणो होतो. आता काय जाता, आताचा जो तुम्ही कोकणाचा चित्र बघशात तर तुमच्या लक्षात येत की एका घराचंही एक वाडी झालेली दिसान येता. कविटकर वाडी, ही वाडी ती वाडी, म्हणजे एका घराचा वाडी झालेली वाडी. आणि मनोरंजनाचा म्हणशात ना तर सगळी थिल्लरगिरी असो ह्यो विषय झालेलो असा. ह्याच्यावरसून मी तुमका एक कविता सांगतोय, ती तुम्ही ऐकान घ्या. म्हाताऱ्या कोताऱ्यांनी केली एकदा चर्चा, म्हाताऱ्या कोताऱ्यांनी केली एकदा चर्चा, काढूया म्हटल्यानी एकदा मोर्चा. घरान घर ओस पडला, घरान घर ओस पडला, मुंबईत जाऊन सगळा भरला. जैठे झाली सिमेंटची घरा, मातीयेची घरा झाली इतिहासात जमा. नांगर ठेल्यानी मांगरात भरून, नांगर ठेल्यानी मांगरात भरून, शेती करतात ट्रॅक्टर धरून. नदी पोखरून रेती पळयल्यानी आणि डंपर चालवून रस्त्याचो खुळखुळो केल्यानी. कोकणा दिला विकासाचा खूळ आणि लोकांच्या डोळ्यात मारल्यान धूळ. आज माका खराच सांगा खूप वाईट वाटतं, पण ही खरी सत्य परिस्थिती असा. आज आमका ह्या कोकणातले परंपरा रूढी परंपरा खरंच काहीच माहिती नाही. जा काय माहिती असा ना तर सगळं ढोबळ मनात माहिती आहे. एकदम खोलपर्यंत आमका काय माहिती हा नाहीच माहिती आहे. आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीला आमका सगळा माहिती आहे. याचं कारण काय, आम्ही कधी परंपरांकडे जाऊकच नाही कधी म्हणा. त्याच्यामुळे कोकण हे असं उद्ध्वस्त जायत असा. मी असा म्हणणे नाही की कोकणाचा शापच मागास रवा होयो, पण आपली जी कोकणाची सात्विकता असा ना ती खैतरी अशी जतन त्याचं जाव आहे, ती अखंड रवा हवी. प्राचीन जो कोकण असा तो शाश्वत रवा होयो.